महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडींना आता वेग आलाय। बार्शी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे। याच पार्श्वभूमीवर वैराग शहरात शिवसैनिकांनी उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा करत त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाचं जोरदार स्वागत केलंय। वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर माजी उपजिल्हाप्रमुख नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। घोषणाबाजी करत ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचा जल्लोष करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी सांगितलं की सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांच्या तसेच जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे। राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे। विद्यमान खासदाराच्या या प्रवेशामुळे शिवसेनेची राजकीय ताकद आता वाढणार असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्यावर प्रेम निष्ठा ठेवून आपल्या लोकसभा धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांनी शिंदे गटामध्ये आज अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी बार्शी शिवसेना तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचं सर्वजण मनपूर्वक स्वागत करत आहोत। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय महाराष्ट्र। धाराशिवचे लोकप्रिय खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेबांचा शिवसेना गटामध्ये प्रवेश झाल्याबद्दल आम्ही बार्शी तालुक्याच्या वतीने इथं पेढे भरून सर्व कार्यकर्त्यांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करत आहोत। खासदार ओमदादा सारखा लोकप्रिय नेता पक्षामध्ये आल्यामुळे इथं बार्शी तालुक्यामध्ये पक्षाची शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, पक्षाला बळकटी मिळणार आहे। त्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेच्या बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय।